बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत. कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरला रेड अलर्ट, तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मतचोरीचे आरोप खोटे. राहुल गांधींच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं उत्तर. 7 दिवसात शपथपत्र द्या, नाहीतर देशाची माफी मागा. निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. निवडणूक आयोगाच्या टीकेला राहुल गांधींचं उत्तर. निवडणूक आयोग अनुराग ठाकुरांकडे शपथपत्र का मागत नाही, राहुल गांधींचा सवाल. अजित पवारांच्या भावकीच्या विधानानंतर राम शिंदे नाराज. अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, याविषयी स्पष्टीकरण द्यावं, राम शिंदेंची मागणी. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव. एनडीएकडनं सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. राधानगरी, हतनूर, कोयना धरणातून विसर्ग. तुळशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. तालुक्यातील शाळांना प्रशासनानं दिली सुट्टी, तर वैष्णोदेवी यात्राही करण्यात आली स्थगित. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज भारताच्या दौऱ्यावर. परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी होणार चर्चा, तर पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की घेणार भेट. रशिया युक्रेन युद्धावर होणार चर्चा, तर जर्मनी, इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचेही अध्यक्ष असणार उपस्थित. आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील हॉटेलबाहेर गोळीबार. 3 जण ठार तर 8 जण जखमी. 2 गटातील वादानंतर झाला गोळीबार. राज्यात पुढील 24 तासांसाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात, तसंच सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता जोरदार पुनरागमन केलेलं आहे. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिवसह परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. 15,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून जवळपास 53 जनावरांचा मृत्यू झालाय, तर 108 गावांना पुराचा फटका बसला असून 64 कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. 88 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसह कापूस पिकाला मोठा फटका बसला. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्रीपासून होणाऱ्या धोधो पावसानं जलसाठा वाढलेला आहे. धरणामध्ये पाणीसाठा 90% पोहोचला असून वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा जमा झालाय. बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक मंडळाची आज निवडणूक होणार आहे, तर मतमोजणी उद्या होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. नागपूरच्या श्रीमंतराजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून आज मुंबईमध्ये दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी तलवार लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करते आणि याबाबत आलेल्या 3 अर्जांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत. या सूचना पालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या ईमेल आयडीवर 29 ऑगस्टपर्यंत मुंबईकर नोंदवू शकणार आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील 1,44,49,715 लाभार्थ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या रेशनचा लाभ तुर्तास बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दहीहंडी उत्सवात उंच थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदांची संख्या 294 वर पोहोचलेली आहे। त्यातील 11 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। मुंबई शहरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पडला। याच जल्लोषात मुंबई पोलिसांनी बेशिस्त गोविंदांवर चाप लावल्याचं समोर आलंय। शनिवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी 10,000हून अधिक ई-चलान जारी केलेले आहेत। या चलनातून तब्बल 1,13,00,000चा दंड वसूल करण्यात आलाय। पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक आरोग्य निरीक्षकांचा 5 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच भागात कार्यकाळ असल्याचं उघडकीस आलं होतं। जुलैमध्ये समुपदेशनानं बदल्या झाल्यानंतर एका माजी पदाधिकाऱ्यानं राजकीय दबाव आणल्यानं बदल्या रखडल्या होत्या। अखेर अतिरिक्त आयुक्त MJ प्रदीप चंद्रन यांनी बदल्यांचे आदेश जारी केले। पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाकडून 15 अतिरिक्त फ्लाईट स्लॉट्स मिळाल्यामुळे आता एकूण स्लॉटची संख्या 235 वर पोहोचलेली आहे। या निर्णयामुळे पुणेकर प्रवाशांना प्रवासासाठी आणि विमानतळ प्रशासनाला विमान उड्डाणांचं नियोजन करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे। गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात आणि त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांना जोडणारा भिडे पूल दुचाकी वाहनांसाठी महत्त्वाचा ठरतोय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार महामेट्रो येत्या 20 ऑगस्टपासून भिडे पूल पुढील 20 दिवसांसाठी खुला करणार आहे। मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गापासून लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र चालवण्याच्या दृष्टीनं MRVCनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। त्यात नवीन मार्गिका उभारण्याचा आराखडा असून MUTB 3B अंतर्गत 15,000 कोटींचा निधी मागवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पनवेल नवी मुंबईसह वसई विरार आणि कल्याणकरांचा प्रवास सुखकर होणार आहे। धाराशिवमध्ये एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं एसटी कॉम्प्लेक्समध्ये घुसली आणि यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली। एसटी मुख्य चौकात असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये घुसल्यानं 3 दुचाकींचं नुकसान झालं। वेळीच बस थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली। आवक वाढल्यानं भेंडी, दोडका, कारली आणि काकडी या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झालेली आहे। अन्न फळभाज्यांचे दर स्थिर राहिलेत तर रविवारी राज्य तसंच परराज्यातून फळभाज्यांची आवक वाढली। चीननं केवळ महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नाही तर भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात कमी केलाय। त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांपुढे तुटवड्याचं संकट उभं ठाकलंय। चीनमधून 18.65 लाख टनाच्या तुलनेत 2024-25 मध्ये युरिया आयात 1 लाख मेट्रिक टनापेक्षा कमी झाली आहे। भुसावळ रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन केलं। 6व्या दिवशी मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। जळगावच्या भुसावळमध्ये जहारवीर गोगादेवजी नवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात छड्यांची मिरवणूक काढण्यात आली। भुसावळ रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन केलं। 6व्या दिवशी मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। जळगावच्या भुसावळमध्ये जहारवीर गोगादेवजी नवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात छड्यांची मिरवणूक काढण्यात आली। मुंबईकरांची दुसरी मोठी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे। एकूण 15,000च्या आसपास मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत। राज्यात पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसंच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला। धाराशिवसह परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। 15,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून जवळपास 53 जनावरांचा मृत्यू झालेला आहे तर 108 गावांना पुराचा फटका बसला असून 64 कच्च्या घरांची पडझड झाली आहे। 88 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसह कापूस पिकाला फटका बसलाय।